राहुरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या अक्षय कर्डिले यांचा विजय झाला। अक्षय कर्डिले 1,12,587 मताधिक्याने विजयी झालेले आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गोविंद मोकाटेंचा इथं पराभव झालेला आहे। राहुरीत अक्षय कर्डिले यांचा विजय झालेला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गोविंद मोकाटेंचा मात्र इथं पराभव झालेला आहे। हा विजय मी पूर्णपणे माझ्या वडिलांना समर्पित करतो। हे जे काही आज आपण सर्व पाहतोय घडतंय हे सगळं माझ्या वडिलांनी घडवलेलं आहे। ही जाणीव मला आयुष्यभर राहील। अनेक निवडणुका भविष्यामध्ये येतील, पण ही निवडणूक मात्र मी माझ्या आयुष्यात हा क्षण कधीच विसरू शकत नाही। मोठा क्षण आहे माझ्या आयुष्यामध्ये। माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली आहे। अक्षय कर्डिलेंचं झालेलं आहे। आज स्वर्गीय शिवाजीरावांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। मला वाटतं त्यांच्या कष्टाचं फळ होतं आणि कार्यकर्त्याचं पाठबळ। महायुतीचं नेतृत्व करणारे आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची दूरदृष्टी आणि त्यांनी योग्य घातलेला समन्वय, मला वाटतं हा विजय हा फडणवीस साहेबांच्या कौशल्याचा विजय आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महत्त्वाची भूमिका या निवडणुकीत बजावली। त्याचप्रकारे प्रामुख्यानं ज्यांनी या निवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागं पालकाच्या रूपाने जी भूमिका बजावली ते जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बी के पाटील साहेब असतील, त्याचप्रकारे भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष सुजयदादा असतील, या सगळ्या लोकांनी वेळोवेळी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या केल्या आणि त्याच्या माध्यमातून आज एवढा मोठा विजय। कर्डिले साहेबांचा संपर्क होता, कर्डिले साहेबांबद्दल एक लोकांची वेगळी भावना होतीच, पण ह्या सगळ्यांबरोबर ह्या भूमिका देखील सगळ्या लोकांनी बजावल्यात आणि मतदार राजा जो आहे यांनी देखील एक मोठा कौल आज अक्षय कर्डिले यांना दिलेला आहे। त्यामुळे आम्ही सगळ्यांचेच या ठिकाणी आभार व्यक्त करतो।